नमस्कार श्रोतेहो. संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या 17व्या भागात आपलं स्वागत. विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं जानेवारी 2018मध्ये 112 आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. 2023मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या 500 तालुक्यांची निवड झाली. विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले. या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं संपूर्णता अभियान सुरू केलं आहे. राज्यातले 21 तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यामधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्याचा बराचसा भाग वनाच्छादित आहे आणि त्यामुळे दुर्गमही आहे. नीती आयोगाचं संपूर्णता अभियान येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या तालुक्यात राबवलं जाणार आहे. अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी, त्यांना पोषण आहार देणं, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींची तपासणी आणि त्याच्यावर उपचार, माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी, तसंच शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संक्रमण दर अशा 6 निर्देशांकांवर झालेल्या कामाचा आढावा घेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नीती आयोगाच्या या अभियानाविषयी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं. 2011-12ला जो एक सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झालं होतं आणि त्यातून एक डेटा समोर आला होता आपल्याला सामाजिक आर्थिक मागासलेपणाच्या संदर्भात. त्या सगळ्यांचा अभ्यास करून काही जे थोडेसे अवघड तालुके आहेत आणि या निर्देशांकामध्ये जे ते पिछाडलेले आहेत अशा तालुक्यांची निवड केली. त्या अनुषंगाने कारंजा वर्धा जिल्ह्यातला एक तालुका आहे जो इतर तालुक्यांसोबत त्याची निवड झाली. संपूर्णता अभियानाचा शुभारंभ आम्ही 5 जुलै 2024 रोजी केला. त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की प्रातिनिधिक स्वरूपात गरोदर मातांना आम्ही पूरक पोषण आहाराच्या किट दिल्या. या अभियान नेमकं काय आहे आणि आपल्याला जे सांगायचं ते शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे अंगणवाडी सेविका असेल, आशा असेल, कृषी सहाय्यक असतील किंवा ग्रामसेवक असतील आपले, या सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आयसी मटेरियल म्हणजे प्रचार प्रसिद्धीचं जे मटेरियल आहे ते लॉन्च केलं गेलं. त्यानंतर पोषण मेळाव्याची सुरुवात केली. त्याचबरोबर आपण कॅम्प ठेवला होता ज्यामध्ये सर्व गरोदर माता किंवा इतर नागरिक आहेत त्यांची मधुमेहाची आणि उच्च रक्तदाबाची तपासणीचं आयोजन केलं. त्या पद्धतीने सुरुवात केली. जिल्हा स्तरावरची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये, तालुका स्तरावरच्या यंत्रणेमध्ये सगळ्यांची एक समन्वय ठेवणं, सुसूत्रता ठेवणं आणि एक नवनवीन गोष्टी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह काही घेता येतील का नाही याची चाचपणी करणं आणि त्या अंमलबजावणी त्याची करणं यासाठी एबीपी फेलो म्हणजे ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम फेलो यांची निवड केलेली आहे. आकांक्षित तालुका फेलो यांनी तालुका विकास आराखडा विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती किंवा गाव पातळीवरचे सगळे घटक आहेत त्यांच्याशी समन्वय साधून याचा आपल्याला पूर्ण कार्यक्रम राबवायचा आहे. शेतीमध्ये जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्यामध्ये मातीची चाचणी असेल, त्यानंतर त्याचा कुठले खतं वापरायचे किंवा कुठले आपण पीक पद्धती स्वीकारायची याच्याबद्दल लोक जर जागरूक झाले तर त्या पद्धतीने शेतीमधले प्रयोग करतील आणि त्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा खर्च कमी करणं आणि उत्पादकता वाढवणं या दोन्ही गोष्टी याला मदत होईल. आकांक्षित तालुका जाहीर झाल्यानंतर कारंजामध्ये विशेष एबीपी फेलोची नेमणूक करण्यात आली. एबीपी फेलो अपूर्व पिरके यांनी अभियानाविषयी माहिती दिली. फेलोचे मूळ उद्देश तालुका, जिल्हा, राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये समन्वय साधून आकांक्षित तालुका कार्यक्रम यशस्वी करणे हा आहे. असे करीत असताना संपूर्णता अभियानाअंतर्गत 6 निर्देशांक 100% सॅच्युरेट करण्याकरिता ब्लॉक स्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. ज्यापैकी आजच्या घडीला आम्हाला महिला बचत गटांचे निगडित असलेल्या खेळते भांडवल हे इंडिकेटर 100% साध्य करण्यात यश प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे मृदा आरोग्य पत्रिकेचे इंडिकेटर सुद्धा 90% अधिक साध्य झालेले आहे. जेव्हा नीती आयोगाने संपूर्णता अभियानाची घोषणा केली तेव्हापासूनच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कामाला लागले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आम्ही सर्वांनी तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन संपूर्णता
अभियान 100% कसे यशस्वी करता येईल याकरिता नियोजन केले. संपूर्णता अभियानाअंतर्गत असलेले उच्च रक्तदाब व मधुमेहाचे निर्देशांक 100% साध्य करण्याकरिता गाव पातळीवर हेल्थ चेकअप कॅम्प्सचे नियोजन करण्यात आले व त्याचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर सर्व गरोदर मातांना योग्य पूरक पोषण आहार मिळावा याकरिता एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना त्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले व जिल्हा स्तरावर महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून तालुक्याला पुरेशा प्रमाणात पूरक पोषण आहार किट उपलब्ध होतील याची खात्री केली. जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मी वारंवार संपर्कात राहून त्यांना संपूर्णता अभियानाबद्दल आम्ही करत असलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा दिला व अवगत केले. यामुळे त्यांचे आम्हाला सहकार्य लाभत होते. याचेच उदाहरण म्हणजे जिल्ह्याला एकच चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध असताना सुद्धा मृदा चाचणी प्रयोगशाळेची कॅपॅसिटी बिल्डिंग जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधनं केली. यामुळे आम्हाला वेळेत सर्व मृदा आरोग्य पत्रिका तयार करण्यात मदत झाली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करण्याची विनंती केली असता त्यांनी सर्व आरोग्य यंत्रणेचा वेळोवेळी आढावा घेतला. यामुळे उच्च रक्तदाब व मधुमेहची चाचणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला सोयीचे झाले. जिल्हा स्तरावर हे संनियंत्रण होत असताना आम्ही तालुक्यातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ANM, CHO यांच्याशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करून गरोदर माताची नोंदणी वेळेत करण्यावर भर दिला. नागरिकांशी संवाद साधून त्यांना संपूर्णता अभियानात सामील करून घेतले व हे अभियान फक्त एक कार्यालयीन अभियान न ठेवता एक जन आंदोलनचे स्वरूप याला दिले. त्यामुळे आज कारंजातील नागरिकांना जाणीव आहे की ते एक आकांक्षित तालुक्यातील नागरिक आहेत व त्यांच्यासाठी आज शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. फेल्लो म्हणून काम करताना सर्व कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा, अभियान राबवित असताना येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून त्यावर तोडगा काढून पुढे जाण्याकरिता कर्मचाऱ्यांमध्ये प्रोत्साहन निर्माण करणे व सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून तालुक्यातील सर्वंकष विकास करण्यावर माझा भर असणार आहे. गर्भवती महिला आणि नुकत्याच प्रसूत झालेल्या मातांना पोषण आहार देण्यात येतो. त्याच्या लाभार्थी अनामिका वानखेडे यांनी सांगितलं, बोरगाव ढोले येथील अंगणवाडीमध्ये माझं नाव नोंदवलं आहे. तिथे मला मूग डाळ खिचडी, तूर डाळ खिचडी आणि सुजी मिळते. हे खायला खूप छान राहते आणि याचा स्वाद पण खूप छान असते. हे खाऊन माझं आरोग्य छान राहते आणि माझ्या बाळाचं पण आरोग्य छान राहते. त्यामुळे शासनाचा खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, हा होता वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत. या पुढच्या अंकात उद्या मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी आपण ऐकणार आहोत बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या कामाचा आढावा. याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा 17वा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती समन्वय आनंद इंगोले, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन, संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख.